यवतमाळ एलसीबीची मोठी कारवाई। उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड, आरोपींकडून 3,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील 3 ते 4 महिन्यांपूर्वी येथील भारत फायनान्सचे कार्यालय असलेल्या आनंदनगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपींनी फोडून तेथील लोखंडी तिजोरी चोरून नेल्याची घटना घडली होती। सदर प्रकरणी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपितांविरुद्ध अपराध क्रमांक 130/2024 कलम 457, 380 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता व सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता। दिनांक 27 जून 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक उमरखेड उपविभागात अवैध धंदे विषयक कारवाई, गुन्हे उघडकीस आणणे व पाहिजे फरार असलेले आरोपींचा शोध घेणे संबंधाने उमरखेड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनीय खबर मिळाली की आनंद नगर परिसरातील घरफोडीची घटना आरोपी शेख निसार शेख उस्मान राहणार शिवाजी वाड उमरखेड व त्याचे साथीदारांनी केली असून शेख निसार हा उमरखेड बसस्थानकाजवळ थांबून असून त्याने राखाडी रंगाचे शर्ट परिधान केले आहे। या खबरीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राप्त माहितीची शहानिशा करण्यासाठी तात्काळ सदर घटनास्थळी जाऊन माहितीप्रमाणे वर्णनाचे इसमाचा शोध घेत असताना वर्णनाप्रमाणे इसम बसस्थानक उमरखेड परिसरात मिळून आल्याने त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख निसार शेख उस्मान वय 32 वर्ष राहणार शिवाजी वाड उमरखेड असे सांगितल्याने त्यास आनंद नगर येथील घरफोडी बाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सदरची चोरी त्याचे उमरखेड येथील साथीदार आदिल खान मेहबूब खान राहणार ताजपरा वाड उमरखेड, फयाज खान बिस्मिल्ला खान राहणार रामरहीम नगर नांदेड रोड उमरखेड, अब्दुल कहूस शेख मुज्जिद राहणार MK गार्डन रोड उमरखेड यांचे सोबत मिळून केल्याचे व तिजोरीतील पैसे आपापसात वाटून घेतल्याचे सांगितल्याने नमूद सर्व आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या 3 मोटरसायकल व गुन्ह्यातील रक्कमेतून खरेदी केलेली बुलेट व मोबाईल असा एकूण 3,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्यात आरोपी शेख अजहर उर्फ शूट शेख अकबर राहणार उमरखेड याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या उमरखेड येथील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही आरोपितांना पुढील कारवाईकरिता उमरखेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधार सिंग सोनोने, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात गजानन गजभारे, शरद लोहकरे, कुणाल मुंडोकार, तेजब रणखाम, रमेश राठोड, सुभाष जाधव, मोहम्मद ताज, रेवन जागृत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।